केरळ येथील घडलेला इन्सिडेंट हा आपण सर्वांना माहितीच असेल। त्या इन्सिडेंटमध्ये एक युवती व्हिडिओ बनवते व भरलेल्या बसमध्ये एक इसम तिला अवैधरित्या टच करतो या आशयाचा तो व्हिडिओ असतो। तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि व्हायरल झाल्याच्या नंतर त्या त्रासाला कंटाळून हा इसम आत्महत्या करतो। तर असा व्हायरल व्हिडिओ हा टेक डाऊन कसा करायचा आणि अशा इन्सिडेंट नंतर पुरुषांचे राईट्स काय या अनुषंगाने आजचा व्हिडिओ असेल। कायदा सिम्प्लिफाईडच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे। माझे नाव ॲडव्होकेट साहिल मोरे। मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्था ही एका प्रिन्सिपलवर चालते आणि त्या प्रिन्सिपलचे नाव आहे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स। म्हणजेच कोणावरही गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गिल्टी आहे असे नाही, तर जोपर्यंत त्याला ट्रायल कोर्ट केस चालवून कन्व्हिक्ट म्हणजे सजा लावत नाही तोपर्यंत तो गिल्टी नाही या प्रिन्सिपलवर चालते। त्यामुळे सोशल मीडियाला तुम्ही गुन्हेगार आहात हे ब्रँड करणं, हे लेबल करणं याची कुठलेही राईट्स नाही। त्यानंतर अशा इन्सिडेंटनंतर जर का तुमच्यावर FIR झाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा एंटायर इन्सिडेंट हा खोटा आहे, तर त्याचा क्वॉशिंग करण्यासाठी तुम्ही हायकोर्टमध्ये धाव घेऊ शकता आणि FIR रद्दबादल करून मिळण्याबाबत अर्ज दाखल करू शकता। तसेच या इन्सिडेंटमुळे जर तुमची मानहानी झाली असेल तर तुम्ही मानहानीचा प्रायव्हेट कंप्लेंट देखील दाखल करू शकता। आता असे व्हायरल व्हिडिओ हे टेक डाऊन कसे करायचे, तर IT ॲक्टचा 2021च्या रूल्स प्रमाणे सेक्शन 3 सबक्लॉज 2 अनुषंगाने ग्रीव्हियन्स रिड्रेसल ऑफिसर नेमलेला आहे। या ग्रीव्हियन्स रिड्रेसल ऑफिसरकडे तक्रार दिल्याच्या 24 तासाच्या आत त्याला ही तक्रार ॲक्नॉलेज करून 15 दिवसाच्या आत त्यावर ऑर्डर करणे गरजेचे आहे। तसेच एखादा व्हिडिओ हा प्रायमा फॅसी सकृत दर्शनीय खोटा असेल तर तो तात्काळ टेकडाऊनची नोटीस देखील देऊ शकतो। अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।